हे दृश्य आपण पाहतोय. उद्धव ठाकरे मातोश्रीहून शिवाजी पार्क परिसराकडे रवाना झालेत. या तरुणांच्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी आता उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पोहोचतील. उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच राज ठाकरे देखील थोड्याच वेळात शिवाजी पार्कात पोहोचतील. उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघतानाची ही पहिली दृश्य आणि दुसरीकडे आपण पाहतोय ही सगळी तरुणाई शिवाजी पार्कात आज जमतेय. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या टी शर्टचाही फोटो सध्या व्हायरल झालेला आहे आणि त्यांच्या टी शर्टवरती जो फोटो आहे हिटलर असं लिहिलेलं आहे. हिटलर का बेटा झुटलर अशा काही स्लोगन्स बरोबर आज फक्त नेते नाही तर तरुणाई देखील हातात पोस्टर्स घेऊन शिवाजी पार्क परिसरात जमलेली आहे. या तरुणांबरोबर त्यांचे पालक वर्ग देखील मोठ्या संख्येने आज आपल्याला मुंबईतल्या रस्त्यांवर दिसत आहेत. अगदी थोड्याच वेळात शिवाजी पार्कात या विजय रॅलीला सुरुवात होणार आहे. उद्धव ठाकरे मातोश्री या निवासस्थानावरून शिवाजी पार्क परिसराकडे निघालेले आहेत. उद्धव ठाकरे जेव्हा पोहोचतील तेव्हाच राज ठाकरे सुद्धा खाली येतील आणि शिवाजी पार्क परिसरात जमलेल्या या तरुणाईसोबत हा जल्लोष साजरा करतील. नीटचा पेपर लीक झाला. नीटची परीक्षा नंतर पुनर्परीक्षा घेतली. मात्र हा पेपर लीक का झाला या घटनेचा सवाल उपस्थित करत जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन सुरू करण्यात आलं. जवळपास 20 ते 25 दिवस हे आंदोलन चाललं आणि कालचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता कारण या तरुणाईच्या रोषाला सामोरं गेल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र हा राजीनामा हाती आल्यानंतर आता हे जे आंदोलन आहे ते मागे घेतलं गेलं. त्यामुळे आता काल संध्याकाळपासूनच देशभरात विजयाचा जल्लोष केला जातोय. जेन झी ही तरुणाई आहे आणि ते आपल्या पालकांबरोबर आज ठिकठिकाणी जल्लोष करतायत. मुंबईतल्या दादरमधल्या शिवाजी पार्क परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय. आज सकाळीपासूनच हे सगळे तरुणाई इथं जमायला सुरुवात झाली. हातात तिरंगा घेऊन विजयाचे पोस्टर्स हातात घेऊन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आज विजयी सभा काढली जाणार आहे. या सगळ्या घडामोडींचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून. पंकज, शिवाजी पार्कात किती मोठ्या प्रमाणात ही तरुणाईची गर्दी जमली आहे, काय आहेत त्यांच्या भावना, अजून कुठले महत्त्वाचे नेते मंडळी तिथे पोहोचलेत, पोलिसांची कशी सुरक्षा? आपण बघतोय की उद्यान गणेश या भागामध्ये मी उद्धव ठाकरे मातोश्रीवरनं जे आहेत ते निघालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत आहेत. विजयी मेळावा जो आहे तो इथे होणार आहे आणि त्याच्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात. आपण त्या थेट लोकांशी बोलणार आहोत. त्याच्यामध्ये होर्डिंग्स घेऊन आले. दादा, कुठनं आलेला आहात तुम्ही? आम्ही चेंबूरवरून आलो आहोत. चेंबूर. आंदोलन जेनझींचं होतं असं म्हटलं जातं, पण आधीचं जनरेशन तुझा सपोर्ट देण्यासाठी आले का, काय भावना आहे? आहोत ना, आम्ही पालक पण आहोत आणि कुठेतरी लोकशाहीची मूल्य संपताना वाटत असतानाच युवकांनी जे आंदोलन उभं केलं त्याच्यामुळे कुठेतरी आशेचा किरण दिसतोय. आशेचा किरण दिसतोय. मी उद्यान गणेश परिसरामध्ये आहे. जिथे सभा आहे तिकडनं साधारणतः 150 मीटर लांब पुढे मी उभा आहे. पण रस्ता जो आहे, जो वीर सावरकर मार्ग आहे, तो नेहमी गाड्यांनी इकडे भरलेला असतो. सकाळी खूप लोक असतात. मात्र आज पूर्ण रस्ता जो आहे तो इथे मेळाव्याला आलेल्या सगळ्या लोकांचा मेळावा आहे. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहमी इथे जेव्हा गर्दी दिसते तेव्हा हातामध्ये राजकीय झेंडे असतात. आज झेंडे दिसत नाहीयेत. काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत. नेहमीचे तर तुम्ही झेंडे घेऊन इकडे येतात, झेंडे नाही आहेत तुमच्या हातात, वेगळं वाटतंय का काय? निश्चितच, कारण हा जो मोर्चा आहे हा तरुणांचा आक्रोश आहे. जे स्पर्धात्मक परीक्षांमध्ये जे गोंधळ, अनादी गोंधळ चालू आहे त्याच्या विरोधात हा तरुणांचा, देशातील तरुणांचा विरोध आहे. त्यामुळे इथे हे कुठलेही पक्षाचे झेंडेच नाहीये, घोषणा दिल्या जात नाहीयेत. पक्ष म्हणून इथे नाही आहेत. आम्ही तरुणांना सपोर्ट करण्यासाठी म्हणून इथे आहोत. त्यामुळे राजकीय कुठला अजेंडा इथे नाहीये. मराठा मोर्चाचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? झेंडे नाहीयेत, घोषणा नाहीयेत, पक्षाच्या घोषणा नाही, नेत्यांच्या घोषणा नाही, समर्थन द्यायला आलेलात का तुम्ही? ऑफकोर्स, याची झलक आम्ही गेल्याच गणपतीला दाखवली होती. जेनजी काय असतो, जेव्हा जरांगे पाटील जेव्हा मुंबईत आले होते गेल्या गणपतीला बघितला होता, तो सुद्धा तरुणांचाच मेळावा होता. तरुणांच्या हक्कासाठी आपण लढत होतो. आज एक खूप बरं वाटतंय. म्हणजे गेल्या एक तप जे आम्ही ज्या टेन्शनमध्ये होतो, भीतीदायक असं वातावरण निर्माण केलं होतं भाजप आणि मोदींनी. आज कळलं आम्हाला की डर के आगे जीत है. डर के आगे जीत. आपण तरुणांशी बोलणार आहोत. आपण जेएनसी, आपण काही वेगवेगळी पोस्टर्स, प्लाकार्ड्स घेऊन आलेले आहेत. आप क्या बताओगे, आज यहाँ पे सब हैप्पी है, जो चाहिए जो मांगे पूरी हो गई? हाँ जी, आप यहाँ पे आए हो, आज सब जो मांगे थी आपकी पूरी हो गई. अभी क्या भावना है आज यहाँ पे? हम लोग का ये फायदा हुआ है कि जो एजुकेशन मिनिस्टर जो रिजाइन दिया है वो हम लोग के लिए हुआ है. हमने जो प्रोटेस्ट किया उस वजह से हुआ है.
क्योंकि वो जब तक थे तब तक इतने लीक्स हुए पेपर लीक, कितने सारों ने जान दे दिए कि इसका जस्टिस मिलना जरूरी नहीं अभी था। जो टीचर्स भर्ती प्रक्रिया है टीईटी, उसमें भी कुछ प्रॉब्लम्स हुआ है। महाराष्ट्र के एजुकेशन मिनिस्टर का भी इस्तीफा मांग रहे हैं, आपको क्या लगता है? इसके ऊपर भी बात की जाएगी। आपण काही तरुणांशी इथे बोलणार असोत. तुम्ही इथे आलेला आहात, आज पक्षाचे झेंडे नाही आहेत, कुठल्याच पक्षाचे झेंडे नाही आहेत, घोषणा नाही आहेत. काय घोषणा तुम्ही देताय? आम्ही देतोय धर्मेंद्र प्रधान झाकी है, मोदी शाह बाकी है, विजय असो, विद्यार्थ्यांचा विजय असो. अशामध्ये राज्यामध्ये सुद्धा टीईटी घोटाळा समोर आलेला आहे. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचा दादा भुसेंचा राजीनामा मागितला होता, तुम्ही कसं? धर्मेंद्र प्रधान एमए होते ते घालवले आणि बीए पास आता सध्या आणलेले आहेत. म्हणजे प्रमोशन करायच्या ऐवजी डिमोशन करायचं हे सरकार. बरोबर आहे पंकज. त्यामुळे तरुणाई बरोबर त्यांचे पालकही आज मुंबईतल्या रस्त्यांवर आपल्याला दिसतात. एक प्रकारे विजयाची रॅली आता निघेल थोड्याच वेळात. या विजय रॅलीचे देखील अपडेट तुमच्याकडून घेत राहू. धन्यवाद पंकज, 4 तास दिलेल्या माहितीसाठी.